रिंग रोड असं म्हटलं की अनेकांना फक्त 173 किलोमीटर लांबीचा रिंग रोड आठवतो, मात्र प्रत्यक्षात पुण्याभोवती एक नाही तर दोन स्वतंत्र रिंग रोड विकसित केले जात आहेत। एक म्हणजे शहराच्या बाहेरील भागातून जाणारा आउटर रिंग रोड आणि दुसरा म्हणजे शहराच्या विस्तारित उपनगरांना जोडणारा इनर रिंग रोड। आणि याचाच फरक आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। म्हणजेच अर्थात आपण पुणे रिंग रोडची सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यातलाच हा दुसरा भाग आहे। कारण अनेकांना हे माहीतच नाहीये की रिंग रोडचे सुद्धा दोन भागामध्ये विभाजन करण्यात आले, त्यामुळे याचं वैशिष्ट्य नेमकं काय, या दोन्हीमध्ये फरक नेमका काय आणि त्याचं महत्त्व काय, अशा अनेक मुद्द्यांवर आज आपण बोलूया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे रिंग रोड हा प्रकल्प काही आजचा नाही, तर तसं पाहायला गेलं तर याची घोषणा होऊन दशकभर झाले असतील। शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे जेव्हा मोठं होत होतं त्यावेळी आयटीचा देखील विस्तार होत होता आणि त्यामुळे भविष्यात पुण्यात किती लोकसंख्या येईल याचा अंदाज बहुतेक तेव्हाच मांडला असावा। आणि म्हणूनच पुणे शहराच्या विकासाचा कणा ठरणारा रिंग रोड प्रकल्प शहरासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। दरम्यान ही कल्पना जरी 2007 ते 8 मध्ये मांडली गेली असली तरी संकल्पनेपासून प्रत्यक्ष कामापर्यंतचा जो प्रवास आहे तो काही सोपा नव्हता। 2014 मध्ये राज्य सरकारने रिंग रोड प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली आणि त्यानंतर या प्रकल्पाच्या हालचालींना खऱ्या अर्थाने वेग मिळाला। पण मंजुरी मिळाली म्हणजे रस्ता तयार झाला असं नव्हतं। मार्ग निश्चिती, सर्वेक्षण, पर्यावरणीय परवानग्या, हजारो एकर जमिनीचं संपादन, स्थानिकांचा विरोध, बदलणारे आराखडे आणि वाढणारा खर्च अशा अनेक अडथळ्यांचा सामना करत हा प्रकल्प पुढे सरकत राहिला। शिवाय गेल्या 2 दशकांमध्ये पुण्याचा विस्तार प्रचंड वेगाने झालाय। हिंजवडी, चाकण, तळेगाव, वाघोली, लोणी काळभोर, हडपसर, पिरंगुट, उरुळी कांचन, मोशी आणि इतर उपनगरांमध्ये लोकसंख्या आणि उद्योग मोठ्या प्रमाणात वाढलेत, मात्र त्यानुसार रस्त्यांचे जाळं हे विकसित झालेलं नाहीये। परिणामी शहरामध्ये प्रवेश करणारी आणि शहरातून बाहेर जाणारी वाहनं ही एकाच रस्त्यावरून येऊ लागली। मुंबईहून बंगळुरूकडे जाणारा ट्रक असो किंवा नगरहून साताऱ्याकडे जाणारी मालवाहतूक असो, बहुतांश वाहनं ही पुण्याच्या वाहतुकीमध्ये मिसळू लागली आणि यामुळे शहरातील कोंडी ही दिवसेंदिवस वाढतच गेली। आणि म्हणूनच यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून रिंग रोडची संकल्पना पुढे आली आणि आता या प्रकल्पाचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय। आता आपण मूळ प्रकल्पाच्या मुद्द्याकडे वळूया। तर मगाशी म्हटल्यानुसार पुणे शहराभोवती एक नाही तर 2 टप्प्यांमध्ये रिंग रोडचं काम सुरू आहे। एक आउटर रिंग रोड आहे आणि दुसरा म्हणजे इनर रिंग रोड। आता पुण्याच्या आउटर रिंग रोड विषयी आपण बोलायचं झालं तर हा दोन्ही प्रकल्पांमधील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातोय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC हा प्रकल्प राबवत असून आउटर रिंग रोड हा सुमारे 173 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रस्ते प्रकल्पांपैकी एक आहे। तर याचा अंदाजित खर्च 42,000 कोटी रुपयाहून अधिक मानला जातोय। शिवाय हा रस्ता 6 ते 8 पदरी असणार आहे आणि याच्यावर वाहनांचा वेग हा साधारण 120 किलोमीटर पर्यंत असू शकतो। आता आउटर रिंग रोड पुणे शहराच्या बाहेरील भागातून म्हणजेच मोठ्या वर्तुळाकार पद्धतीने जाणार आहे, जो मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांमधील तब्बल 80हून अधिक गावांना स्पर्श करत हा रस्ता पुढे जाणार आहे। आणि या प्रकल्पातील सर्वात चर्चेचा भाग म्हणजे सिंहगड परिसरातील 5.87 किलोमीटर लांबीचा बोगदा। याशिवाय खडकवासला परिसरातील मोठा पूल, अनेक उड्डाण पूल, इंटरचेंज, वायडक्ट आणि रेल्वे ओव्हरब्रिज यामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा सुद्धा ठरतोय। दरम्यान आउटर रिंग रोडचा मुख्य उद्देश असा आहे की पुण्यातून जाणारी बाह्य वाहतूक ही शहराबाहेर वळवणे। उदाहरणार्थ मुंबईहून नगरकडे किंवा नाशिकहून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना शहरामध्ये शिरण्याची गरज भासणार नाहीये। त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होईल, ट्रक आणि मालवाहतूक वाहनांची संख्या शहरामध्ये कमी होईल आणि ज्यामुळे बाहेरच्या बाहेरच प्रवास करणाऱ्यांच्या प्रवासाचा वेळ सुद्धा अधिकच कमी होईल। शिवाय इंधनाची बचत मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। आता रिंग रोडचा दुसरा भाग म्हणजे इनर रिंग रोड। इनर रिंग रोड हा पूर्णपणे वेगळ्या उद्देशाने विकसित केला जातोय, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRD राबवत आहे। या रिंग रोडची लांबी सुमारे 83.12 किलोमीटर इतकी आहे आणि या प्रकल्पाचा अंदाजित खर्च जवळपास 14,200 कोटी रुपये इतका सांगितला जातोय। दरम्यान हा रस्ता 65 मीटर रुंदीचा असणार आहे, ज्यामध्ये 11 बोगदे, 17 मोठे पूल, 9 इंटरचेंज आणि अनेक आधुनिक वाहतूक सुविधा सुद्धा इथे प्रस्तावित आहेत। दरम्यान इनर रिंग रोड हा शहराच्या तुलनेमध्ये जवळून जाणारा आहे, म्हणजे हिंजवडी, चाकण, लोहगाव विमानतळ, वाघोली, हडपसर, कात्रज, पिसोली, आंबेगाव,
उंट्री, पिरंगुट अशा वेगाने विकसित होत असलेल्या भागांना हा रस्ता एकमेकांशी जोडणार आहे। दरम्यान आज जर एखाद्याला हिंजवडीहून हडपसर किंवा वाघोलीहून कात्रजला जायचं असेल तर त्याला शहरातील ट्रॅफिक मधूनच जावं लागतंय, पण इनर रिंग रोडमुळे अशा प्रवासासाठी शहराच्या मध्यभागी जाण्याची गरज ही भविष्यामध्ये भासणार नाहीये। थोडक्यात फरक त्यांच्या कार्यक्षेत्राचा आहे। आउटर रिंग रोड हा पुण्याच्या बाहेरचा बायपास आहे, तर इनर रिंग रोड हा पुण्याच्या विस्तारित शहरी भागांना जोडणारा संपर्क मार्ग आहे। आउटर रिंग रोडमुळे बाहेरील वाहतूक शहराबाहेर राहील, तर इनर रिंग रोडमुळे शहरातील वाहतूक ही वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली जाणार आहे। म्हणजेच एक रिंग रोड ट्रॅफिकला शहराबाहेर ठेवेल, तर दुसरा शहरातील ट्रॅफिकचं व्यवस्थापन करेल। मात्र हे दोन्ही प्रकल्प अनेक अडचणींना सुद्धा सामोरे जात आहेत। यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे जमीन संपादन। प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन संपादित करावी लागत असल्यामुळे शेतकरी, स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये अनेकदा मतभेद सुद्धा पाहायला मिळतात। काही ठिकाणी मोबदल्याच्या दरांवरून वाद झाले, काही ठिकाणी पर्यावरणीय परवानग्या, वनक्षेत्र, डोंगराळ भाग आणि अधिक खर्च ही देखील मोठी आव्हानं ठरली आहेत। विशेषतः इनर रिंग रोड प्रकल्प अनेक वर्ष जमीन संपादनाच्या प्रक्रियेमुळे रखडलेला होता। सध्याच्या स्थितीकडे पाहिल्यास आउटर रिंग रोडवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे। पश्चिम भागातील बोगदे, पूल आणि रस्त्यांच्या कामांना सुद्धा वेग आलाय। काही पॅकेजेसमध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री काम करताना दिसतीये। आता पॅकेजेसचा अर्थ असा की हाच पुणे रिंग रोड हा जवळपास 173 किलोमीटरचा आहे आणि एवढा मोठा रस्ता एकाच कंपनीकडून बांधणं अवघड आणि वेळखाऊ सुद्धा ठरू शकतंय। आणि त्यामुळे MSRDCने हा प्रकल्प वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला आहे। त्यामध्ये एखादं पॅकेज हे 15 किलोमीटरचं असेल, दुसरं 20 किलोमीटरचं आणि तिसरं एखाद्या बोगद्याचं किंवा पुलाचं असू शकतंय। मग प्रत्येक पॅकेजसाठी स्वतंत्र निविदा काढली जाते आणि वेगवेगळ्या कंपन्यांना हे काम दिलं जातंय। आणि आता दुसरीकडे पूर्व भागामध्ये सुद्धा जमीन संपादन आणि बांधकामाची प्रक्रिया सुरू आहे। दुसरीकडे इनर रिंग रोडमध्ये जमीन संपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून अनेक गावांमध्ये जमीन दर जे आहे ते निश्चित करण्यात आले। त्यामुळे हा प्रकल्प सुद्धा हळूहळू प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल करतोय। दरम्यान सरकारी नियोजनानुसार आउटर रिंग रोडचा मोठा भाग 2027 ते 28 दरम्यान पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आलंय, तर इनर रिंग रोडला मात्र जमीन संपादन आणि निधी उपलब्धतेनुसार आणखी काही वर्ष लागू शकतात असं म्हटलं जातंय। तरी सुद्धा पुढील दशकांमध्ये हे दोन्ही रिंग रोड पूर्ण झाल्यास पुण्याची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलू शकते। आणि आज पुणे शहर ट्रॅफिकसाठी ओळखलं जातं, पण उद्या हेच पुणे देशातील अशा मोजक्या शहरांमध्ये असेल जिथे एकाच वेळी 83 किलोमीटरचा इनर रिंग रोड आणि 173 किलोमीटरचा आउटर रिंग रोड सुद्धा कार्यरत असेल। त्यामुळे हे दोन्ही रिंग रोड प्रकल्प पुण्याच्या पुढील अनेक वर्षांसाठीचा विकासाचा कणा सुद्धा मानले जात आहेत। मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया आणि ही सिरीज पुढे पाहण्यासाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।